2 तारखेपासून 2 ऑक्टोबरपासून SN एथिक्सची दरवर्षीच मराठी मीडियमची बॅच असते बा. त्यासाठीच ही अनाउन्समेंट आहे की 2 ऑक्टोबरला 3 महिन्यासाठीची मराठी मीडियमची ज्यांना 2025 मध्ये मेन्स द्यायची आहे अशा लोकांसाठी इंग्रजी मीडियमची झाली, मराठी मीडियमची 3 महिन्याची एक्सटेन्सिव्हली SN एथिक्स. कारण काही झालं तर ते एका ऑप्शनल एवढे त्याचे मार्क आहेत, 500 मार्कासाठी एसए 250 आणि एथिक्सचा पेपर 250. त्यामुळे त्याच्यावर एक्सटेन्सिव्ह पारिभाषिक केस स्टडीज लिहिणे आणि हे जे आहे हे दरवर्षीच असते पहा. त्याची फक्त एक ऑफिशियल अनाउन्समेंट म्हणून ही 2 ऑक्टोबरची बॅच जी आहे 3 महिन्याचा साधारणतः कोर्स असेल, आठवड्यातले 3 दिवस जे आहेत आणि मग चौथ्या दिवशी टेस्ट होईल. लिहिणं जे आहे ते कंटेम्पररी विचार कसा करायचा, ते थिअरी कशी समजून घ्यायची, केस स्टडीज ज्याला म्हणलं तर कशा सोडवायच्या, अशी सगळीच डिटेल चर्चा ती 2 ऑक्टोबरपासून मराठी मीडियम. विशेषतः जार्गन जे आहे पारिभाषा, त्या परिभाषेसाठी काय काय वापरता येईल याच्या अर्थानं ती 2 ऑक्टोबरला आपण बॅच सुरू करत आहोत. 2 ऑक्टोबरपासून 3 महिने पुढची सगळी जी आहे ती SE एथिक्स मराठी मीडियम. UPSC आता MPSCला पण ती उपयोग पडणारच आहे. UPSC MPSC दोघांना उपयोग पडेल अशीच ती बॅच आहे. ज्यांना वाटते की आपल्याला त्याचा उपयोग होईल त्यांनी इथं मार्गेच्या नंबरवर संपर्क केला तरी चालेल, कारण ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेलं 2 ऑक्टोबरला ती सुरू होईल. SE एथिक्स मराठी मीडियम 2025.